20 जुलैला संसदेवर जात असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर जो अमानुष हल्ला करण्यात आला, ते काही दिल्ली पोलीस प्रशासनानं मोर्चा हाताबाहेर चालला किंवा हिंसक आंदोलन आहे म्हणून त्यांनी लाठीचार्ज नाही केला, पण त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या कुठेतरी शासनामध्ये बसलेल्या मंत्र्यांना गोचत होत्या आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आदेश आले त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज केला, त्याच्या निषेधार्थ आज उमरखेडमध्ये इथे जमलेले माझे सर्व इथे बसलेल्या बोललेल्या प्रत्येक वक्त्याने एक वाक्य बोललं की जो जिवंत आहे तो बोलणार, जो जिवंत आहे तो संघर्ष करणार. अभिवादन करते. खरं तर आपण इथे जे जमलो आहोत, जे आपण इथे उपस्थित आहोत, ते आपण सगळे दर्दीवाले आहोत. गर्दीपेक्षा दर्दी खूप महत्वाची असते हे नेहमीच आम्हाला खेडेकर साहेब सांगतात आणि निश्चितपणे जेवढे दर्दीवाले लोक आहेत तेवढे इथे बसलेले आहेत आणि ज्यांना काही मोर्चाशी ते निघालं नाहीये किंवा जे काही महाराष्ट्रभर भारतभर सुरू आहे, जे दिल्लीमध्ये घडत आहे त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. ते फक्त बघायची भूमिका घेत आहे. कोणी आपल्या घरात बसले, कोणी रस्त्यावर उभा आहे, कोणी आजूबाजूला बघत आहे, कारण त्यांना फक्त बघायचंय इथे जमलेले काय बोलणार आहोत आणि काय म्हणजे इथे जे जमले आहेत आपण सगळेजण ते खरं तर इथे यावर काय व्यक्त होणार आहेत हे फक्त बघायची भूमिका घेऊन इथं बघत आहेत. खरं तर आपण सगळेजण बघत आहोत ज्यांनी दिल्लीमध्ये आमरण उपोषण केलंय, जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं 22 दिवस उपोषण होत आहे. जेव्हा 15 दिवस उपोषण होत आहे तेव्हा त्यांना एखाद्या कैद्यासारखं खरं तर एका झोळीमध्ये टाकून त्यांना तिथून उठवलं जात आहे आणि आपलं जे सत्तेत बसलेले सरकार आहे हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण देशच एका चायवाल्याच्या हातात दिलेलं आहे. ज्यांना पुत्रच नाहीये तर त्यांना आपल्या मुलांची काय किंमत असणार आहे हे खरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुमच्यासाठी खरं तर तिथं जो मोर्चा सुरू होता, खरं तर आम्ही पंतप्रधानांना आणि फडणवीसांना सांगू इच्छितोय, जो दिल्लीमध्ये मोर्चा आहे तो मोर्चा विद्यार्थ्यांचा आहे, त्यांच्या हक्कांचा आहे. ते तिथं भीक मागायला आले नाहीत तर आपल्या स्वतःचा हक्क मागायला आले. खरं तर तो कुठल्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाहीये, तर तो आमच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा सुद्धा तुम्ही चिरडताय म्हणजे तुमची सुद्धा कुठेतरी पापाचा गडा बनलेला आहे, तुमची सुद्धा कुठं आता पायी भरलेली आहे हे म्हणायला आता हरकत नाहीये. खरं तर माहितीये का तुम्ही आमच्या आया बहिणींवर, ज्या मुलींवर जो लाठीचार केलाय, ज्यांना जी मारहाण केली तो मारहाण खरं तर तुम्हाला बिलकुल स्वस्तात पडणारी नाहीये. तुम्हाला माहितीये जो तिथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी आहे तो या देशाचा